24 मार्चचा चला हवा येऊ द्याचा भाग जरा जास्तच खास होता, कारण सई ताम्हणकर सोबत आली होती हंटरची संपूर्ण टीम थुकरटवाडीच्या कॅफेमध्ये. पण यात सईच्या काही सिक्रेट गोष्टी कळल्या, किंबहुना तिने त्या कन्फेस केल्या. सईला लाजत शर्माने बाप की अदालतच्या कटघऱ्यात घेतलं आणि काही महत्त्वाचे प्रश्न विचारले आणि त्यातून अनेक गोष्टींचा खुलासा झाला. जसं की सई नेहमी दिलेल्या वेळेपेक्षा उशिराने पोहोचते. लाजत शर्मांनी सईवर हा आरोप केला आणि तिने तो मान्यही केला. याबाबतचा खुलासा देत असताना ती म्हणाली, नेहमी निघण्याच्या वेळेस काहीतरी होतं. गाडीचं टायर पंक्चर होतं किंवा ड्रायव्हर पळून जातो किंवा त्याला लेट होतो, नाहीतर मग ती तिचा फोनच विसरते. सई आपली ही उशिरा येण्याची सवय सोडण्यासाठी खूप मेहनत घेते आणि या अशा सवयीबाबत तिला खेद आहे, असंही ती यावेळेस म्हणाली. लाजत शर्मांचा पुढचा आरोपही इंटरेस्टिंग होता. तो म्हणजे सईला न आवडलेली गाणी नेहमी हिट होतात. हाही आरोप मान्य करत सईने तो सिद्ध करण्यासाठी एक प्रूफ दिला. प्रूफ असा होता की जेव्हा तिने टिकटिक वाजते डोक्यात हे गाणं ऐकलं तेव्हा ते तिला अजिबात आवडलं नाही आणि पुढे जाऊन हेच गाणं हिट झालं. मुकदम्याअंती सईने हंटर चित्रपटातल्या एका गाण्याच्या अगदी मोजून 2 ओळी गायल्या. त्यामुळे सईचा आवाज बऱ्यापैकी छान आहे हेही कळलंच. तर या एपिसोडच्या निमित्ताने सईशी रिलेटेड अनेक इंटरेस्टिंग गोष्टी आपल्याला ऐकायला मिळाल्या. रिव्हील झालेल्या या सर्व गोष्टींपैकी तुम्हाला इंटरेस्टिंग वाटलेली गोष्ट कोणती हे या व्हिडिओच्या कमेंट सेक्शन मध्ये नोंदवायला विसरू नका. हाय, मी साई ताम्हणकर आणि तुम्ही पाहतात राजश्री मराठी.